नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आधुनिक भारताचा इतिहास सुरू केला होता आणि आधुनिक भारतामध्ये आपण पहिले युरोपियन कंपन्यांचं आगमन करून घेतलं. त्याच्यानंतर क्षेत्रीय शिक्षणाचा उदय कसा झाला त्याबद्दल चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप सारे लेक्चर जे आहे ते लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर आणि खास करून YouTubeला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिली. ज्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे नॉलेज भेटावं, की आधुनिक भारताचा इतिहास कसा आला, काय घडलं, काय नाही घडलं, औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल शक्ती कशी पतन झाली आणि मुघल शक्तीचा पतन झाल्यानंतर क्षेत्रीय शक्त्यांचा उदय कसा झाला, या सगळ्यांची आपण चर्चा करत आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांनी लक्ष करिअर अकॅडमीच्या YouTubeला जा. बघा तिथं ते लेक्चर फ्रीमध्ये ठेवले आणि तिथं गेल्यानंतर सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर आज आपण पुढची शक्ती बघणार आहोत आणि आपल्याला पुढची शक्ती बघायची आहे अवध, हैदराबाद आणि यांच्यामध्ये काय काय घटना घडल्या. अवधची स्थापना कशी झाली, अवधच्या कार्यकाळामध्ये नादिरशहाचा आक्रमण कसा झाला आणि त्याच वेळेस सादत खानने नादिरशहाला कसं दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी सांगितलं. दुसऱ्या साईडला हैदराबादमध्ये कमरुद्दीन खान किंवा त्याचे जे वंशज होते त्यांनी इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली. ही खूप मोठी चूक झाली. त्याच्यामुळे इतर शक्त्यांना पण तैनाती फौज स्वीकारावी लागली. इंग्रज स्ट्रॉंग झाले, भारत वीक झाला आणि भारत वीक झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भारताचे आर्थिक, राजनैतिक शोषण सुरू झालं आणि आपली एक प्रकारची गुलामगिरी सुरू झाली. तर या सगळ्या मुद्द्यांचा आज आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. म्हणून सगळ्या मुलांनी या टॉपिककडे कम्प्लिटली फोकस करा. आपण सुरू करत आहोत प्रादेशिक शक्त्यांमध्ये किंवा क्षेत्रीय शक्त्यांच्या उदयांमध्ये. आपल्याला पुढचा टॉपिक जो बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो अवध बघायचा आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो इथं दाखवतोय तो मी तुम्हाला अवध दाखवलेला आहे. ठीक आहे. बघा मॅप मध्ये इथं दाखवलेला आहे, हा अवध आहे. हा काय आहे? अवध आहे. अवधची जर सुरुवात मला जर तुम्हाला सांगायची जर ठरली, तर आजचा हा जो पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानच्या इकडं अफगाणिस्तान आहे, तर अफगाणिस्तानवरून जवळपास 1526ला तैमूर बाबर भारतात आला. तैमूर बाबर भारतात आला. भारतात आल्यानंतर त्याने दिल्लीवर पानिपतचं प्रथम युद्ध लढलं आणि युद्ध लढल्यानंतर शेवटचा जो सुलतान होता ज्याचं नाव होतं इब्राहिम लोधी, इब्राहिम लोधीला मारलं. शेवटचा सुलतान जो होता तो इब्राहिम लोधी होता आणि इब्राहिम लोधीला मारल्यानंतर बाबरने बादशाह म्हणजे मुघल सल्तनतची स्थापना केली आणि स्वतःला बादशाह म्हणून घेतलं. ज्यावेळेस हा बादशाह इकडं पटनाच्या साईडला उतरला, तर पटनाच्या साईडला उतरल्यानंतर पटनाचा त्या काळातला एक मोठा सुभेदार होता ज्याचं नाव होतं शेरशाह सुरी. 1528च्या आसपास बाबरने शेर शाह सुरी सुरी याला हरवलं. शेरशाह सुरी याला हरवलं आणि शेरशाह सुरीला हरवल्यानंतर मग जेव्हा शेरशाह सुरीला विचारलं की तुझ्या बरोबर काय करू, तर त्यावेळेस शेरशाह सुरी म्हटला की तुम्हाला जो दंड द्यायचा देऊ शकता. पण मात्र बिहारमध्ये त्याची चलती होती आणि सेनेने बाबर स्वीकारला नसता आणि म्हणून त्याला सरसेनापती घोषित केलं आणि म्हणून म्हणून शेरशाह सुरीला सगळा ह्या साईडचा भाग देऊन टाकला. मग त्याने अयोध्याचं नाव बदललं आणि नवीन नाव ठेवलं अवध आणि त्या ठिकाणी बाबरच्या नावाने 1528ला बाबरी मस्जिद बांधली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे अवधची स्थापना झाली. अवध जो होता तो मुघल सल्तनत मधला एक मोठा एरिया होता आणि तो बघा हा एरिया जो लाल मध्ये दाखवला तो एरिया होता. कालांतराने इथं सुभेदार नेमत होते इथं सगळं काही व्यवस्थित चालू होतं. पुढे जाऊन जर बघायला जावा तर जवळपास 1700च्या आसपास औरंगजेबने अवधचा सुभेदार म्हणून सादत खानची नेमणूक केली. ठीक आहे, सादत खानची नेमणूक केली आणि ज्यावेळेस तिथं नवाब बनतो,
सुभेदार बनतो, तर त्याने तिथलं प्रशासन वगैरे सगळं काही व्यवस्थित सांभाळलं. मुघल नजरांना देण्यात चालू, सगळं ठीकठाक राहिलं. 1707 ला जेव्हा औरंगजेबची मृत्यू होते, तर औरंगजेबच्या मृत्यूनंतर याने मोहम्मद शहापर्यंत स्वतःची इमानदारी व्यवस्थित दाखवली. मोहम्मद शहाचा तर चमचा बनून राहिलाच राहिला, परंतु त्याने 1724ला बंगालच्या पाठोपाठ अवधला स्वायत्ता घोषित केलं आणि मुझफ्फराबादला मुझफ्फराबादला आपली राजधानी घोषित केली. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, औरंगजेबचा जेव्हा कार्यकाळ चालू होता, तर हा औरंगजेबच्या अंडर होता. औरंगजेबने त्याला सुभेदार बनवलं. 1707 पासून भरपूर मुघल बादशाह बनले, पण 1717 ते 1748च्या आसपासचा जो मुघल बादशाह होता, या मुघल बादशाहचा तो चमचा बनून राहिला. कोण? सादत खान. आणि सादत खानने 1724ला अवधला स्वायत्ता घोषित केलं, स्वतंत्र राज्य घोषित घेतलं, स्वतःला नवाब म्हणून घेतलं आणि नवाब बनल्यानंतर स्वतःला उपाधी देऊन घेतली बुरहान उल मुल्क. याची उपाधी काय होती? बुरहान उल मुल्क ही त्याने स्वतःला उपाधी देऊन घेतली. आणि स्वतःला उपाधी दिल्यानंतर त्याने मुघल नजराणा तर चालू ठेवला होता, मुघलांचा तर चमचा बनून बसलेला होता. आणि ह्या चमच्याने हळूहळू करून जो मोहम्मद शहाचं नावाचं जे पातिलं होतं, ते हळूहळू याने खाली करून टाकलं. ठीक आहे. याच काळामध्ये 1739ला दिल्लीवर इराणचा बादशाह नादिर शहाने आक्रमण केले. ठीक आहे. हा इराणचा बादशाह नादिर शाह, आणि नादिर शहाने दिल्लीवर आक्रमण करायला निघाला. तर नादिर शाह जेव्हा दिल्लीवर आक्रमण करायला निघाला, तर नादिर शहाचा जो सेनापती होता, तो मोहम्मद शाह अब्दली, हा तोच मोहम्मद शाह अब्दली आहे, ज्याच्या बरोबर मराठ्यांचं तिसरं पानिपतचं युद्ध झालं, ज्याच्यात मराठे हरले. हा तोच मोहम्मद शाह अब्दली. ठीक आहे. आता सिच्युएशन बघा, ज्या वेळेस मोहम्मद शहाला लक्षात येतंय, मोहम्मद शहा सध्याला मुघल बादशाह आहे, हा अब्दली वेगळा, हा मोहम्मद शाह वेगळा, हा मुघल बादशाह आहे, हा औरंगजेबचा नातू आहे. ठीक आहे. तर हा मोहम्मद शहाला जेव्हा लक्षात येतंय की नादिर शाह आक्रमण करतोय, तर दिल्लीत येण्यापेक्षा याला आपण हरियाणा जवळ कर्नालला थांबूया. म्हणजे तुम्ही दिल्ली पासून सोनीपत पानिपत पासून कर्नाल पासून कुरुक्षेत्र, याला कुठे थांबूया आपण? कर्नाल जवळ थांबूया. म्हणून तो आपला जो प्रधानमंत्री असतो, ज्याचं नाव असतं प्रधानमंत्री मीर बक्षी. त्याच्यानंतर सादत खान, त्याच्यानंतर हैदराबादचा गव्हर्नर कमरुद्दीन खान यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात एक मोठी सेना तयार होते, आणि ही सेना कर्नाल युद्धासाठी पोहोचते. वरतून कोण आले? हे दोघं आले, आणि इथं जोरदार युद्ध होतं. ह्या युद्धामध्ये मीर बक्षी मारला जातो. सादत खान बंदी बनतो. ठीक आहे. मग अशा वेळेस नादिर शाह आणि मोहम्मद शाह ह्या दोघांमध्ये तह घडून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल, तर ते कोणी केलं? कमरुद्दीन खानने केलं. आणि कमरुद्दीन खानने हे काम करत असताना मोहम्मद शहाला सांगितलं की तुझं प्रधानमंत्रीचं पद खाली झालेलं आहे, तू मला प्रधानमंत्री बनव. मोहम्मद शाह म्हणतो, तू हा तह घडून आण, मी तुला प्रधानमंत्री बनवतो. बघा सिच्युएशन, तू हा तह घडून आण, मी तुला प्रधानमंत्री बनवतो. तो म्हटला डन. आणि अशा प्रकारे कर्नालचा तह झाला. 20 लाख सोन्याच्या मुद्रा द्यायच्या ठरल्या, हत्ती घोडे द्यायचे ठरले, आणि तिथून नादिरशाह रिटर्न झाला. सगळं काही ठीकठाक राहिलं. आता मात्र कोणाचं पोट दुखायला सुरू झालं? सादत खानचं. कारण की सादत खान हा लगातार चमचा होता मुघल बादशाहचा. पुढचा प्रधानमंत्री बनण्याचा दावेदारी त्यांनी ठोकून ठेवली होती पहिलेच, पण ह्या युद्धामुळे तो तर बंदी बनला. तर साहजिकच आहे, आता गादीवर बसवायचं कोणाला, प्रधानमंत्री गादीवर बसवायचं कोणाला? तर हा तह ज्याने घडून आणला त्याला बसवलं. हा नाराज झाला, सादत खान नाराज झाला, आणि त्याने नादिर शहाला म्हटलं की अरे तू 20 लाख रुपये काय घेऊन चालला, तू दिल्लीवर आक्रमण कर, तुला 50 लाख रुपये भेटतील. आणि मग काय, नादिरशाह बादशाहला एवढी मोठी अमाऊंट भेटणार आहे, आणि दिल्ली आहेच किती दूर? 30-40 किलोमीटर.
याने दिल्लीवर आक्रमण केला, सरेआम कत्लेआम करून टाकलं, लोक मारल्यानंतर यमुना नदीत टाकलं आणि इतिहासकार म्हणतात की जवळपास यमुना नदीचं पाणी 5 ते 7 दिवस लाल रंगाने वाहत होतं. मारलं का टाकून द्यायचा. ना महिला बघितल्या, ना मुलं बघितले, ना पुरुष बघितले, मारायचे आणि फेकायचे. वरतून लोकांना धमक्या दिल्या की माझी लूट मला आणून द्या. जर तुम्ही लूट आणून नाही दिली तर मी तुमच्या घरात येऊन लुटन आणि तुमची सुद्धा हत्या करेन. एवढी भयानक दहशत हे केली, पण पाहिजे तेवढ्या सुवर्ण मुद्रा भेटल्या नाही. म्हणून त्याने सादत खानला बोलवलं की तू तर प्रॉमिस केलं होतं एवढं एवढं भेटल, कुठं आहे? पण सादत खान घाबरूनच त्याने काय करून टाकली, सुसाईड केली. आणि अशा प्रकारे ज्या व्यक्तीने प्रॉमिस केलं त्याने तर सुसाईड केली, सादत खानने तर सुसाईड केली. आता नादिर शहाला लक्षात आलं की इथं थांबून आता काही फायदा नाहीये, म्हणून त्याने एक गेम केला. हा जो मोहम्मद शाह आहे, तर मोहम्मद शहाची जी मोठी मुलगी आहे, मोठी मुलगी, हिचं लग्न आपल्या मुलाबरोबर लावून दिलं, मुलाबरोबर लावून दिलं आणि अशा प्रकारे संबंध स्थापन करून तो रिटर्न निघून गेला. ठीक आहे. दुसऱ्या साईडला सिच्युएशन अशी होती की दुसऱ्या साईडला याच दरम्यान हा जो विंध्याचल पर्वतरांग आहे, तर इथं 1739 ते 1740च्या आसपास थोरले बाजीराव, थोरले बाजीराव बाजीराव जवळपास 80,000ची मराठी सेना घेऊन उभे होते. जर नादिरशाह दक्षिणेत उतरला तर त्याला नर्मदेमध्येच थांबवायचं, खाली उतरून द्यायचं नाही. कारण की यमुना जवळचे जे किस्से त्यांच्या लक्षात आले होते, त्याच्यामुळे थोरले बाजीराव हे रिस्क उचलायला तयार नव्हते आणि म्हणून ते कुठे जाऊन थांबलेले होते, नर्मदाच्या तटी. ठीक आहे. पण असं काही घडलं नाही. नादिर शाह इकडूनच रिटर्न निघून गेला. मोहम्मद शाह अब्दालीची इच्छा होती की त्याने थोरल्या बाजीरावांशी एकदा मुलाखत करावी, कारण की ह्या काळामध्ये थोरल्या बाजीरावांनी मराठा शक्तीचा सगळ्यात जास्त विस्तार केलेला होता. बस नादिर शाह आणि थोरले बाजीराव यांचा एक आमना-सामना जर इथं झाला असता, तर मी सांगतो पानिपतचं तिसरं युद्ध झालंच नसतं. ठीक आहे. परंतु इतिहासाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं आणि अशा प्रकारे हे लोक रिटर्न निघून गेले. नादिर शहाने जाता जाता शहाजहानने जे तख्तेताऊस तयार केलं होतं, ज्याचं नाव होतं मयुरासन, या मयुरासनला जगातला सगळ्यात मोठा हिरा लावलेला होता कोहिनूरचा, तो काढून त्याने कुठे नेला, इराणला नेला. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जी लूट होती ती सगळी घेऊन गेला. त्याच्यानंतर अवधचं काय झालं, त्याच्यानंतर अवधचा जो पुढचा नवाब बनला त्याचं नाव होतं असफ उद्दौला. असफ उद्दौला. ह्या असफ उद्दौलाने मुझफ्फरावरून राजधानी लखनौला स्थानांतरित केली आणि लखनौला कथ्थक नावाच्या नृत्याचा विकास केला. जसं महाराष्ट्रात लावणी आहे, जसं महाराष्ट्रात लावणी आहे, तसंच आज उत्तर प्रदेशचं काय तर कथ्थक आहे. पुढे जाऊन ज्या वेळेस 1763च्या आसपास अवधचा नवाब शिजा-उद्दौला होता, तर या शिजा-उद्दौलाच्या काळात 2 घटना घडल्या. एक तर पानिपतच्या युद्धात मराठ्यांना साथ दिली नाही आणि दुसरा किस्सा याच्याच कार्यकाळात 1764ला बक्सरचं युद्ध झालं. या बक्सरच्या युद्धात स्पष्ट झालं की उत्तर भारत आता संपूर्णतः इंग्रजांच्या नेतृत्वात गेलं. ठीक आहे. बंगालच्या स्थापनेमध्ये मी बक्सरच्या युद्धाची सखोल चर्चा केलेली आहे, तिथं एकदा बघून घेशाल. ठीक आहे. मराठ्यांचं बाकी आहे, तर मराठ्यांच्या याच्यात मी सांगेन की मराठ्यांना जेव्हा 5,000 बंदुकी द्यायच्या होत्या, मराठ्यांना ज्यावेळेस 5,000 बंदूक चालवणारे सैनिक द्यायचे होते, तर हा तर पहिले ओके म्हटला, पण नंतर जो मोहम्मद शाह अब्दाली होता याने याला सांगितलं की बाबा तू मुस्लिम मी मुस्लिम. ठीक आहे. ह्या तत्वावर त्याने आपला निर्णय बदलला. असा बेकार होता हा शिजा-उद्दौला. नंतर याची पण हत्या झाली. पुढे जाऊन जर बघायला जावा तर ह्या छोट्या मोठ्या घटना घडतच राहतात. पण 1856ला अवधचा नवाब वाजिद अली शाह होता. आणि वाजिद अली शाह, आणि मी तुम्हाला एक अजून सांगून देतो की बघा 1848 ते 1856 या दरम्यान भारताचा जो गव्हर्नर जनरल होता तो लॉर्ड डलहौसी होता. कोण होता? लॉर्ड डलहौसी होता. याला आधुनिक भारताचा जनक म्हणतात कारण की याच्याच काळामध्ये सगळ्यात पहिले रेल्वे धावली. याच्याच काळात सर्वात जास्त रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले. पोस्ट खाते, पोलीस खाते,
पीडब्ल्यूडीचे खाते, म्हणजे सगळ्या प्रकारच्या आधुनिक संरचनेचा जर पाया कोणी टाकला असेल तर तो लॉर्ड डलहौसीने टाकला. स्वतः हा आयर्लंडचा युवराज होता, पण इंग्रजांनी आयर्लंडवर कब्जा केला आणि जेव्हा याला बंदी बनवलं त्याला ठेवायचं कुठं, त्याला भारतात पाठवून दिलं गव्हर्नर जनरल म्हणून. त्याने त्याच्या देशाचा विकास तर बघितलेला होता, म्हणून त्याने आपल्या देशाच्या विकासाला मागून आलं. पण स्थानिक संस्थांनी त्याला काही साथ दिली नाही आणि त्याच्यामुळे स्थानिक संस्थांवर कंट्रोल करण्यासाठी याने हडप नीती आणली, याने खालसा धोरण आणलं, याने डॉक्ट्रिन ऑफ लॉ लॅब पॉलिसी आणली, ज्याच्या अंतर्गत ज्या संस्थेचा राजा, ज्या संस्थेचा युवराज, ज्या संस्थेचा नवाब हा दत्तक पुत्र नसून वारस असेल, ठीक आहे, वंशगत नसून दत्तक पुत्र असेल तर त्याचा वारसा स्वीकारला जाणार नाही. ठीक आहे. आणि अशा खूप साऱ्या संस्था गेल्या, झाशी गेली, कानपूर गेली, खूप सारे गेले. तुमचं सातारा गेलं, नागपूर गेलं, कोल्हापूर गेलं. ठीक आहे. खूप साऱ्या संस्थांचा याने काय करून टाकलं, खालसा करून टाकला. आणि या संदर्भात जेव्हा हे धोरण अवधवर लागू करायचं होतं, तर अवधचा नवाब कोण होता? वाजिद अली शाह. वाजिद अली शहाला 17 सख्खे आणि सावत्र भाऊ, आणि ह्या सख्या आणि सावत्र भावांचे जवळपास 150 पेक्षा जास्त मुलं. एवढा मोठा राजवटा असल्यामुळे अवधवर ही काही पॉलिसी लागू होणार नाही. म्हणून अवधला कुशासनाच्या नावाखाली, कुशासन म्हणजे अवध योग्य शासन करत नाहीये या नावाखाली त्याचं काय करून घेतलं, हडप केली, जे 1857च्या उठावाचं एक मुख्य कारण बनलं. ठीक आहे. आणि जेव्हा हडप झालीच, तर हा जो नवाब होता, नवाबाने त्याची पूर्ण फॅमिली कलकत्त्याला काढून दिली. पण त्याची जी बडी बेगम होती, जी एक नर्तिका होती, ती तिथंच थांबली, जिचं नाव होतं महक परी बेगम हजरत महल, जिने आपला मुलगा बिजारस कादिर याच्या नेतृत्वात 1857चा उठावा केला आणि जोरदार उठावा झाला. तर ही विद्यार्थी मित्रांनो आपण अवधची स्थिती बघितली आणि अवधचं एक जे फ्रेम आहे ते एकदा आपण बघून घेऊया. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा अवध आहे, हा अवध आहे. बघा अवधचे जुने नाव काय होते? अयोध्या होते. राजधानी मुझफ्फराबाद होती आणि सध्याची राजधानी काय झाली? लखनौ. ठीक आहे. आजही उत्तर प्रदेशची राजधानी जी आहे ती काय आहे? लखनौ आहे. 1722 ला सादत खान याने अवधला संस्था घोषित करून दिली. अवधचा पहिला नवाब बनला. 1739 ला इराणचा बादशाह नादिर शहाने दिल्लीवर चाल करून आला, म्हणून मोहम्मद शाह यांनी मोठी सेना कर्नालकडे पाठवली. कर्नालकडे पाठवली. 1739 ला कर्नालचे युद्ध झाले. मोहम्मद शाह पराभूत झाला, त्यामुळे त्याने कर्नालचा तह केला. पुढे सादत खानने नादिर शहाला दिल्लीवर आक्रमण करण्याचा न्यवता दिला. ही भारतीय शक्तींची चूक. सादत खानने सांगितल्याप्रमाणे पाहिजे तेवढी लूट न मिळवू शकल्यामुळे सादत खानला बंदी बनवण्यात आले व घाबरून सादत खानने काय करून टाकली? आत्महत्या करून टाकली. अवधचा पुढचा नवाब सरफराज जंग बनतो आणि या सरफराज जंगला नादिर शाह उपाधी देतो वजीरे ए हिंद. नादिर शहाला जाताना शहाजहानचा तख्तेताजवर लागलेला जगातला सगळ्यात मोठा हिरा कोहिनूरचा तो आपल्या बरोबर घेऊन जातो. पुढे असफउद्दौला अवधचा नवाब बनतो, जो आपली राजधानी मुर्शिदाबादहून लखनौला आणतो, जिथं कथ्थक नृत्याचा विकास करतो. याच्यानंतर शिजाउद्दौला अवधचा पुढील नवाब बनतो. 1856 ला अवधचा नवाब वाजिद अली शाह होतो. त्यामुळे खालसा धोरण लागू न झाल्यामुळे कुशासनाच्या नावाखाली अवधला हडप केला जातो, जो 1857च्या उठावाचा प्रमुख कारण बनतं. इंग्रजांनी अवधला बफर राज्य म्हणून वापर केला. बफर राज्य म्हणजे बघा हे अवध आहे. अजून मॅप मध्ये जर सांगायचं ठरलं तर इकडे बघा, हा वरती जो आहे, हा वरचा जो भाग आहे हा नेपाळ आहे. ठीक आहे, नेपाळ. दक्षिणेत बघायला जाऊ तर मराठे, इकडं बंगाल आहे. ठीक आहे. आणि इकडं जर बघायला जाऊ तो राजपूत आणि दिल्लीचा भाग होता. तर या सगळ्यांवर नियंत्रण, या सगळ्यांच्या मध्यस्थी जर कोणी होता तर तो कोण होता? अवध होता. आणि म्हणून अवधला बफर राज्य म्हणून त्याचा वापर केला. ठीक आहे. तर ही पूर्ण अवधची जी पूर्ण सीमा आहे ती तुम्ही बघू शकतात. हे अवध आहे, हे पूर्णतः आपल्याला आजही बघायला भेटतं. आज उत्तर प्रदेश याचा काही भाग उत्तर प्रदेशमध्ये गेलेला आहे. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी संस्था आपल्याला बघायची आहे तर ती संस्था आहे हैदराबाद. ठीक आहे. तर पुढची आपण चर्चा करणार आहोत हैदराबादची.
ठीक आहे. हैदराबाद. हैदराबाद. आता हैदराबाद बद्दल जर चर्चा करायची जर ठरली तर बघा, हा भारत राज्य क्षेत्र आणि भारताच्या मधोमध एक संस्थेची स्थापना झाली, जिचं नाव काय होतं? हैदराबाद होतं. हैदराबादची स्थापना करण्याचं श्रेय 1724 ला कमरुद्दीन खान उर्फ चिंकलीज खान याला जातो. चिंकलीज खान याला जातो. ठीक आहे. हैदराबादची स्थापना करण्याचं श्रेय याला जातं. कारण काय होतं, ह्याच काळामध्ये जेव्हा औरंगजेब 1700 मध्ये जेव्हा औरंगजेब इकडे येऊन जातो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे मागे औरंगाबादमध्ये येऊन उतरतो, देवगिरीत येऊन उतरतो आणि देवगिरीत आल्यानंतर तो तिथं थांबून राहतो. नंतर त्याचं नाव काय होऊन जातं? औरंगजेबच्या नावावरून औरंगाबाद होतं, त्या ठिकाणी येऊन थांबून जातो. कमरुद्दीन खान पण त्याच्या मागे मागे येऊन जातो. हा जो कमरुद्दीन खान आहे, तर संभाजी महाराजांना जावळीमध्ये जेव्हा पकडलं गेलं, तर जावळीत पकडण्यासाठी जी रणभूमी, जे पकडण्याची भूमिकामध्ये महत्वाचं कार्य जर कोणी करत होतं, तर ते कोण करत होतं? कमरुद्दीन खान. म्हणून हा मुघल बादशाहचा खूप जवळचा बनला, औरंगजेबचा एकदम प्रिय बनला आणि औरंगजेबने याला दक्षिणेची भरपूर जमीन दिली. तू इथं राहा आणि इथं तुझं वास्तव्य कर. औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याचे मुलांनंतर त्याचे नातू लगातार मुघल बादशाह बदलत होते. त्याच्यामुळे याला कळून गेलं की औरंगजेबचे जे नातू आहे किंवा ते आहे, हे सगळे निकम्मे, काही कामाचे नाहीये. यांच्या अंडर राहण्यापेक्षा आपण स्वतःला स्वायत्त घोषित करू. आणि अशा प्रकारे 1724 ला कमरुद्दीन खान उर्फ चिंकलीज खान याने हैदराबादची स्थापना करून स्वतःला नवाब नाही म्हणून घेतलं, निजाम म्हणून घेतलं. ठीक आहे. निजाम. निजाम. पण या निजामाला एक भीती होती. काय? तर दिल्लीमध्ये बसलेला जो मोहम्मद शाह आहे, त्याच्याकडे 50,000ची सेना आहे. माझ्याकडे 10,000ची पण व्यवस्थित सेना नाहीये. त्याच्यामुळे मी याच्याशी सरळ लढाई करू शकत नाही. म्हणून याने लगातार मुघल नजराणा देणं चालू ठेवलं. दिल्लीला मुघल नजराणा देणं चालू ठेवलं. मुघल नजराणा भेटत होतं म्हणजे 1724 पासून तर 1799 पर्यंत हा कोणाचा गुलाम होता? मुघल बादशाहचा. 1799 ला इंग्रज प्रभुत्व वाढलं होतं आणि त्याच्यामुळे इंग्रजांचा एक व्यक्ती होता वेलेस्ली लॉर्ड वेलेस्ली, हा भारताचा गव्हर्नर बनून आला, गव्हर्नर जनरल बनून आला. आणि गव्हर्नर जनरल बनून आल्यानंतर त्याने आपला जो भाऊ होता अथर्व वेलेस्ली, ह्या दोघांनी मिळून भारतीय संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तैनाती फौज घेऊन आले. भारतीय संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तैनाती फौज ऑब्लिक सहाय्यक संधी. ठीक आहे. सहाय्यक संधी किंवा तैनाती फौज घेऊन आली, ज्याच्या अंतर्गत जर एखादी संस्था असेल तर त्या संस्थाचा जो राजा असेल, त्या राजाला सांगितलं, आमची 1,000 सैनिकांची तुकडी तुझ्याकडे ठेव, आमची 1,000 सैनिकांची तुकडी तुझ्याकडे ठेव. ह्या तुकडीच्या राहण्या खाण्या पिण्याचा खर्च, वर्दी भत्ते, पेन्शन वगैरे सगळं तू बघायचं. युद्ध सुरू झाले की हे तुझ्या बाजूने लढतील. आणि अशा प्रकारे 562 संस्था होत्या. 562 संस्थांपैकी जर त्यांनी नुसत्या 200 संस्थांमध्ये जर ह्या तुकड्या बसवल्या असत्या, तर विचार करा त्यांची किती मोठी सेना तयार झाली. इंग्रजांनी स्वतःची सेना तयार केली आणि कोणाच्या जीवावर बसून? तर भारताच्या राजा नवाब निजामांच्या जीवावर बसून स्वतःची सेना तयार केली इंग्रजांनी. बघितलं इंग्रजांनी आपला पाया कसा मजबूत केला. आणि ही तैनाती फौज स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य हैदराबाद बनलं. त्याच्यानंतर म्हैसूरला सांगितलं, टिपू सुलतानने ऐकलं नाही, तर श्रीरंगपटणाच्या किल्ल्यात चौथं युद्ध लढलं. युद्धात लढून मरणं टिपू सुलतानला परवडलं, पण इंग्रजांची सहाय्यक संधी त्यांनी स्वीकारली नाही. पण वसईच्या तहच्या अंतर्गत मराठाच्या पहिल्या 3 शक्त्यांनी आणि नंतर चौथ्या शक्तींनी हा तह स्वीकारला. पेशवा, भोसले, शिंदे आणि होळकर यांनी एकामागून एक ह्या सगळ्या संध्या स्वीकारल्या. आणि बघताच बघता भारतातल्या इतर क्षेत्रीय शक्तींनी सुद्धा यांचा हा तह स्वीकारला आणि खूप मोठ्या प्रमाणात इंग्रजांची सेना मजबूत झाली आणि भारतीय राजेनवाब कमजोर पडायला लागले. आणि अशा प्रकारे भारतात इंग्रजांचा, खास करून ईस्ट इंडिया कंपनीचा पाया मजबूत झाला. तर तैनाती फौजने हे एक आपलं काय झालं? नुकसान झालं. ठीक आहे. म्हणजे आता मला इथं हैदराबादच्या दृष्टिकोनाने बोलायचं जर ठरलं तर 1799 ला हैदराबादने तैनाती फौज स्वीकारलं आणि 1799 पासून तर भारत स्वतंत्र होईपर्यंत म्हणजे 1948 पर्यंत इंग्रजांचे गुलाम बनून राहिले.
ठीक आहे. बघा, 2 जणांची गुलामी केली. पहिले मुघल बादशाहची गुलामी केली, नंतर इंग्रजांची गुलामी केली. आणि देन मग पुढे जर बघायचं जर ठरलं, भारत स्वतंत्र झाला 1947 ला. भारत स्वतंत्र झाला 1947 ला. 1947 ला बऱ्याच संस्था भारताच्या विलयपत्रावर साईन करून निघून आल्या. पण 3 संस्था अडून बसल्या. त्याच्यात एक होती J&K, जम्मू अँड काश्मीर, जुनागड आणि एक हैदराबाद. आणि त्यावेळेस हैदराबादचा नवाब होता उस्मान अली. उस्मान अलीचं म्हणणं होतं की मी भारताच्या विलयपत्रावर साईन करेल, पण माझ्या शर्ती आहे की मी माझं स्वतःची सेना ठेवेल, मी माझे स्वतःचे तोफखाने ठेवन, घोडे ठेवन, हे ठेवन, ते ठेवन. सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे तुला जे करायचं ते कर, फक्त विलयपत्रावर साईन कर. मेनन साहेब विलयपत्र घेऊन गेले की कधी यांचं पोट दुखायचं, कधी यांचं डोकं दुखायचं, कधी हे शिकारीला जायचे, काही ना काही नाटकं सांगायचे. त्यांचा दिवाण जो होता तो येऊन नाटकं सांगायचे. सरदार वल्लभभाई पटेल एकच म्हणणं होतं, थांब, वेळ आल्यानंतर याला बघू. संविधानाचा आर्टिकल 1-2 यांच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस मग भारतीय काँग्रेसने काय केलं की तिथं स्टेट काँग्रेसची स्थापना केली. स्टेट काँग्रेसची स्थापना केली. स्टेट काँग्रेसची स्थापना केली. आता ह्या स्थापना करण्यात स्वामी दयानंद सरस्वती होते, त्याच्यानंतर सेनापती बापट होते, राम मनोहर लोहिया होते, बरेच लोक होते ह्या काळात. आणि या सगळ्यांनी मिळून तिथं स्टेट काँग्रेसची स्थापना केली आणि जनतेला सांगितलं की भारताच्या विलयपत्रावर साईन करायला. तर ह्याच वेळेस जो इथला नवाब होता, इथला जो निजाम होता, तो ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तानशी चर्चा करत होता. सिच्युएशन बघा कशी होती. जर हा भारत राज्य क्षेत्र आहे, तर आजचा जो हा बांगलादेश आहे आणि हा पाकिस्तान आहे, तर मी इथं क्रॉस टाकला, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. हा झाला वेस्ट पाकिस्तान, हा झाला ईस्ट पाकिस्तान. पाकिस्तानचा लॉंग फॉर्म पंजाब, अफगाणिस्तान, काश्मीर. ठीक आहे. तर अशा प्रकारे, आणि हा इथं हैदराबाद आहे. आणि हा नमुना म्हणत होता की मी इकडं विलय करण, नाही तर इकडं विलय करण, पण मी कुठंतरी विलय करण. कसं करणार हे या विचारालाच माहित होतं. ठीक आहे. इतिहासकार पण याच्या या डिसिजनला घेऊन कमजोर होते. सांगताच येत नव्हतं की याचं काय चाललंय म्हणून. लगातार दोघांशी चर्चा चालू ठेवल्या आणि स्टेट काँग्रेसने जनतेला जागृत केलं की भारताच्या विलयपत्रावर साईन करण्यासाठी निजामाला मजबूर करा. म्हणून या निजामाने भारतीय जे या आंदोलनात सहभागी होते त्यांची हत्या करण्यासाठी MIM ची स्थापना केली. MIM आजही आहे ही संस्था. आणि अध्यक्ष कोण आहे तुम्हाला माहिती आहे. तर MIM ची स्थापना केली आणि MIM ने या आंदोलनात जे सहभागी होते त्यांना गोळ्या मारायला सुरुवात केली. शेवटी भारत सरकार मजबूर झाली आणि पोलिसांना ऑपरेशन पोलो लॉन्च करण्यासाठी सांगितलं. ऑपरेशन पोलो लॉन्च करण्यासाठी सांगितलं, ज्याच्या अंतर्गत सकाळी सेना घुसली हैदराबादमध्ये. संध्याकाळपर्यंत हैदराबाद भारताचं अभिन्न अंग बनून गेलं. ठीक आहे. आर्टिकल 1 मध्ये, आर्टिकल 1, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. ठीक आहे. म्हणजे जे लोक विलयपत्राच्या माध्यमातून एकत्र आले म्हणून आपण युनियन म्हटलेलं आहे. अमेरिका सारखं आपण युद्धाच्या माध्यमातून एकत्र नाही केलेलं आहे, म्हणून त्यांनी फेडरल म्हटलेलं आहे. फेडरल आणि युनियन याच्यात एवढाच एक फरक आहे की आपण विलयपत्राच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहे आणि ते लोक युद्धाच्या माध्यमातून एकत्र आले. बाकी तर दोघांना संघ राष्ट्रच म्हटलं जाईल, पण ठीक आहे, चला. अशा प्रकारे हे जे हैदराबाद आहे हे घेतलं. आता हैदराबादचे 2 तुकडे केले. जे मराठी भाषी लोक होते तर त्यांना मराठवाडा म्हटलं, संयुक्त महाराष्ट्राशी जोडून दिलं. पण जे तेलुगू बोलत होते त्यांना आंध्र प्रदेशशी जोडून दिलं आणि तेलंगणा असं नाव दिलं. तर हैदराबादचे हे 2 तुकडे झाले. परंतु 2014 ला तेलंगणा भारताचं 29वं राज्य बनलं. आणि आज ह्या मिनिटाला भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो टॉपिक आहे हा इतिहासाशी पण रिलेटेड आहे आणि पॉलिटिक्सशी पण संबंध ठेवतो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशाच प्रकारे आता बघा, आता हैदराबाद बघा, 1724 ला कमरुद्दीन खान यांनी हैदराबादची स्थापना केली. कमरुद्दीन खानच्या मृत्यूनंतर नासिर जंग व मुझफ्फर जंग यांच्यामध्ये
निजाम पदाला घेऊन वादविवाद सुरू झाले, जे कर्नाटकचे दुसरे युद्ध ठरले. बघा हे जे क्षेत्र आहे तर हे कोणाचं क्षेत्र आहे? पूर्णतः हैदराबादचं क्षेत्र, जे की मी मगाशी तुम्हाला मॅप मध्ये दाखवलं. आता ज्यावेळेस मी तुम्हाला युरोपियन कंपन्यांचं आगमन ह्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि त्यावेळेस मी फ्रान्सिसी कंपनीला आणलं होतं. 3 कर्नाटकचे युद्ध, ड्युप्ले, काउंट डी लाली वगैरे सगळं मी तिथं सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते पहिलं लेक्चर नक्की जाऊन बघा, तुम्हाला हा पॉईंट तिथं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. मुझफ्फराबाद जंगने फ्रान्सिसींच्या मदतीने निजाम बनला. हैदराबादवर नियंत्रण ठेवण्यासाठी बुशी नावाचा गव्हर्नर फ्रान्सिसींनी बसवला. ठीक आहे. 1799 ला वेलेस्लीची सहाय्यक संधी, तैनाती फौज स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य बनलं. ही संधी स्वीकारणारं हैदराबाद प्रथम राज्य बनलं. म्हणजेच आता हैदराबाद इंग्रजांचा गुलाम झालं. भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात हैदराबादचा निजाम उस्मान अली होता, ज्याने स्वायत्त राहण्याची घोषणा केली, परंतु लगातार ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान बरोबर चर्चा चालू ठेवली. म्हणून भारत सरकारने ऑपरेशन पोलो लॉन्च केलं आणि हैदराबादला भारतात विलय करून घेतलं. 1798 ला कंपनीचा गव्हर्नर लॉर्ड वेलेस्ली म्हणून आला होता. वेलेस्लीने भारताच्या स्थानिक संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तैनाती फौज हा कर आणला. बघा हा वेलेस्ली आहे, हा वेलेस्ली आहे. ठीक आहे. ठीक आहे. तैनाती फौज म्हणजे ब्रिटिशांची एक तुकडी तह स्वीकारल्यानंतर त्या संस्थेत राहत असेल, आणि त्या सैनिकांचा पगार, भत्ते, पेन्शन, इतर सर्व खर्च त्या राज्याच्या राजकोषावर लादले जात असेल. त्यामुळे कोणालाही युद्ध करायचे असेल तर आता इंग्रजांची परमिशन घ्यावा लागेल, तर युद्ध करता येईल, अन्यथा नाही करता येणार. ठीक आहे. तर तैनाती फौज स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य हैदराबाद. म्हैसूर युद्धाच्या माध्यमातून सांगितलं, टिपू सुलतान चौथे युद्ध. ठीक आहे. तंजावर, अवध, मग हे बघा मराठ्यांनी पण तह केला, पेशवा, भोसले, शिंदे, होळकर. तर हे ते राज्य आहे ज्यांनी तैनाती फौज स्वीकारलं. तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर अर्ध्या भारताने इंग्रजांचा तैनाती फौज स्वीकारला. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मी तुमच्याशी आज चर्चा केली अवध आणि हैदराबादची. म्हणून ह्या लेक्चरला जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा, शेअर करा, आणि लक्ष करेन अकॅडमीला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर यांच्यापैकी कोणताही एक QR कोड स्कॅन करा आणि तुम्ही लगेच आमच्या ग्रुपशी जॉईन व्हाल, जिथं मोस्ट ऑफ लेक्चर आम्ही तुमच्यासाठी फ्री मध्ये अवेलेबल करून दिले. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक्यू.